नमस्कार. तुम्हाला व्हिडिओचा थोडासा वेगळा सेटअप दिसेल. आज संभाजीनगर बंद असल्यामुळे आम्ही पण आमचं कार्यालय बंद ठेवलेलं आहे आणि वर्क फ्रॉम होम सारखं घरून हा व्हिडिओ करतो आहोत. जे प्रकरण घडलेलं आहे, ज्याच्यासाठी बंद आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्रातलं राजकारण जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे, त्याची कारण मीमांसा जरा शोधायचा प्रयत्न करायला पाहिजे. आत्ताची जी काही घटना घडली तिच्या बाबतीमध्ये खूप व्हिडिओ आणि खूप माहिती उपलब्ध आहे. महाविकास आघाडी तथाकथित जी जेव्हा इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये सामील होती आणि ही घटना कळल्या सगळे तातडीनं तिथे धावत गेले. त्याच्यावरती भाऊंचा पण एक चांगला व्हिडिओ आलेला आहे. पण मी तुम्हाला मुद्दाम जुनं राजकारण सांगतो. शरद पवार हे ठरवून त्यांच्या हातामध्ये सत्ता नसताना मराठा कार्ड खेळतात, मराठा राजकारण भडक करण्याचा प्रयत्न करतात आणि विशेषतः आरक्षणाचा जो मुद्दा 2014च्या नंतर जाणीवपूर्वक तापवण्यात आलेला आहे. तुम्ही आजही तपासून पहा, 57च्या 57 प्रचंड असे मूक मोर्चे नेमके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच काढले गेलेले होते. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर तथाकथित महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं त्या काळामध्ये एकही मोर्चा निघाला नाही. आरक्षणाचा जो विषय सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे, जी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती ती फेटाळताना अतिशय स्पष्टपणे, म्हणजे त्याच्यावरती निकाल देताना, फेटाळताना नाही, त्याच्यावरती निकाल देताना मराठा समाजाला आरक्षण म्हणजे मिळण्यासाठी तो पात्र का नाही याची स्पष्ट कारण मीमांसा सर्वोच्च न्यायालयाने त्या 550 पानी निकालपत्रात दिलेली आहे. हे सगळं माहीत असताना सुद्धा आता त्याच्या बाबतीमध्ये फारसं काही होऊ शकत नाही, हे सगळं स्पष्ट आहे, तरीही ठरवून हे राजकारण पेटवल्या जात आहे. हे जुना मी तुम्हाला विषय सांगतो, ही गोष्ट आत्ताची नाहीये. शरद पवारांनी आताच हे सगळं हे केलेले असं नाही, किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जी मोर्चे निघाले त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. 2004ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आले होते, जे त्यांच्या कारकिर्दीतले सर्वोच्च आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजप शिवसेना तर मागच होते, पण काँग्रेसला मागं टाकून खूप मोठं यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं होतं. आणि हे यश हे आपल्या पाठीशी बहुतांश मराठा मतदार आहे हे समजून घेऊन, किंवा तसा गैरसमज करून घेऊन, किंवा आपण वस्तुस्थिती पण तशी तेव्हा होती हे मान्य करूयात, त्यावेळेस बरोबर पवारांनी मराठा कार्ड दुहेरी पद्धतीनं खेळायला सुरुवात केली. मराठा कट्टरपंथी संघटनांना अप्रत्यक्षरित्या बळ द्यायला सुरुवात केली. विनायक मेटेसारख्या नेत्यांना बळ दिलं. त्याच्यानंतर हीच मागणी, याच मराठा आरक्षणाची मागणी शालिनीताई पाटील, त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या पत्नी, त्या स्वतः मंत्री राहिलेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये, त्यांनी जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. म्हणजे पवार एकीकडून तुमचा पक्ष 1 नंबरचा झाला, मराठ्यांच्या मतावरती झाला, हे सगळं परसेप्शन असताना जाणीवपूर्वक कट्टरपंथी मराठा नेत्यांना हवा देत होते. दुसरीकडून त्यांच्याच पक्षामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विषय उपस्थित करणाऱ्या शालिनीताई पाटलांना पक्षातून काढते होते. म्हणजे एकाच वेळी दुहेरी खेळी खेळत होते. म्हणजे आपली प्रतिमा सेक्युलर आहे हे दाखवण्यासाठी छगन भुजबळ सारख्यांना तुम्ही गटनेता केलेलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री पद घ्यायची वेळ आली, 71 आमदार म्हणजे सगळ्यात जास्त आमदार होते, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, या न्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते मुख्यमंत्री पद येऊ शकत होतं. काँग्रेसवाल्यांनी काय आणि कसा आग्रह धरला ती गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्ष राष्ट्रवादीमधलं राजकारण तेव्हाचं असं की पवारांना स्वतःची सेक्युलर प्रतिमा जपायला छगन भुजबळांना पुढं करायचं होतं, आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं तर त्यांच्या हाताखाली काम करायला राष्ट्रवादीमधलेच मराठा आमदार बहुतांश तयार नव्हते. म्हणजे जी तडजोड झाली की काँग्रेसचा चालेल पण मराठा असला पाहिजे मुख्यमंत्रीपदी, ही सगळी मानसिकता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पवारांनी जोपासली. एकीकडून सगळं मराठा अहंकार कुरवाळण्याचं काम करायचं आणि दुसरीकडून आपण सेक्युलर दाखवण्यासाठी अमराठा असलेलं नेतृत्व पुढं करायचं, हे एकाच वेळेस खेळी खेळत होते. हे सगळं 2014च्या नंतर फसायला केव्हा सुरुवात झाली, तेव्हा तुमच्या हातामध्ये राज्य सत्ता होती, तेव्हा तुमच्या हातामध्ये केंद्रातली सत्ता होती. हे सगळं असताना 2004ला जर तुमचा 1 नंबरचा पक्ष होता, तरीही मराठा आरक्षणाचा विषय पवार समस्या सोडवू शकले नाहीत. म्हणजे तुमच्या हातामध्ये जेव्हा सत्ता होती, किंवा आता महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्ष सत्ता तुमच्या हातामध्ये होती, हा जो मुख्यमंत्री तुमच्याच मांडीवर बसलेला होता, एवढं सगळं असताना सुद्धा तेव्हा न मराठा मोर्चे निघाले, न या विषयाचं कुठलंही तुम्हाला निराकरण करता आलं. पण बरोबर आता जेव्हा सत्तांतर झालं त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आताचं सगळ्या म्हणजे अजित पवार गट पण परत सत्तेमध्ये निघून गेल्याच्या नंतर पूर्ण हातबलता आली, अशा वेळी
जाणीवपूर्वक हा विषय पेटवला जात आहे. एक लक्षात घ्या, जर यांना सहानुभूती असली असती आंदोलनकर्त्यांच्या बाबतीमधली, भाऊ तोरसेकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की मग जेव्हा हे उपोषणाला बसले यांच्यापैकी एक जणांनी तरी जाऊन त्याची भेट घेतली का? आता प्रत्यक्ष लाठी हल्ला आणि लोक जखमी झाले आणि सगळं प्रकरण चिघळल्याच्या नंतर सगळे तिथं काय म्हणता येईल त्याला पॉलिटिकल टुरिझम चालू आहे. सगळे तिथं भेट द्यायला लागले जालन्याला. अरे मग जेव्हा हे प्रत्यक्ष उपोषण सुरू झालं होतं तेव्हा तुम्ही कुठं झोपा काढत होते सगळे? म्हणजे किंवा मी दुसरं उदाहरण सांगतो, हे तरी मराठा आरक्षणाचा विषय ठरून हे करते. त्याच पद्धतीनं भीमा कोरेगावच्या प्रकरणात त्याच्यातही पुन्हा मराठा अँगल आहेच आहे. त्याही प्रकरणामध्ये ती सगळी दंगल भडकवणे. मग जेव्हा आयोगाच्या समोर तुम्हाला विचारण्यात आलं, जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर तुम्हाला उत्तर देण्यासाठी जेव्हा बोलावलं, तुमचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं, पवारांनी नकार देऊन निघून गेले. कारण की कुठल्याही आयोगाच्या समोर तुम्ही जो काही जाब नोंदवताल तो साक्षी पुराव्यासारखा गृहीत धरला जातो, त्याच्यातून परत फिरता येत नाही. किंवा प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचं नाव घ्यायचं, आधी बोलत होते, यांना अटक करा म्हणत होते, गुन्हेगार म्हणत होते, पण प्रत्यक्ष आयोगाच्या समोर तुम्हाला जेव्हा जाब द्यायची वेळ आली तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी ती दोन्ही नावं घेतली नाहीत. शरद पवार तिकडे फिरकले नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांनी नावं दिली नाहीत, कुठलीच घेतली नाहीत. यांच्या मराठा या सगळा कार्ड जो खेळला जात आहे, दुहेरी पद्धतीनं जेव्हा हे खेळत होते तेव्हा त्यांना सत्तेचे फायदे मिळत होते, तोपर्यंत चालून गेलं. 2014च्या नंतर जेव्हा सत्तेचे तुमच्या हातून पूर्णपणे सगळी सूत्र सुटून गेली, केंद्रातली सुटली, दिल्ली म्हणजे राज्यातली पण सुटली, अशा वेळी तुमच्या हातामध्ये काहीच उरलेलं नाही, तेव्हा परत तुम्ही एकदा तेच जुनं कार्ड खेळायला सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक तर त्यांना ओबीसी मध्ये टाकणं आलं, म्हणजे तो एक प्रश्न निर्माण आला, आणि नाही तर आरक्षण 51% पुढे गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला वैध अशी सगळी समस्या निर्माण झालेली आहे कायद्याच्या दृष्टीनं. आणि ह्याच्या बाबतीमधलं कुठलंच सोल्युशन पवार सारख्या राजकारण्यांकडे किंवा बाकीच्यांकडे नाही आहे. कारण की त्यांना ते परवडणार नाहीये, किंवा हे आरक्षणाचा नाद पूर्णपणे सोडून द्या असं म्हणणं सुद्धा परवडणार नाही आपल्या अनुयायांना, कारण की तुम्ही तेवढं भडकून ठेवलेलं आहे. हे राजकारण म्हणजे एक तर मुळात ही आम्ही वारंवार मुद्दा स्वच्छ मांडत आलेलो होतो आरक्षणाच्या बाबतीतला. नंबर 1, आरक्षण हा आर्थिक तुमची विपन्नता दूर करण्याचा मार्ग नाही. कुणाचीही आर्थिक मागासले पण दूर करण्यासाठीचे मार्ग वेगळे आहेत, आरक्षण नाही. SC ST यांना सामाजिक दृष्ट्या मागास ठेवल्या गेलेलं आहे, आर्थिक दृष्ट्या ते जरी सक्षम झाले असले तरी. म्हणून आरक्षण हे त्याचा पाया आर्थिक नाही, हे आपल्या घटनेत स्पष्ट आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट आहे. तरीही आर्थिक दृष्ट्या जे मागास आहेत ते आरक्षणाची मागणी करतात. नंबर 2, आरक्षण हे वैयक्तिक नाही. त्याच्यापेक्षा मी हुशार असताना त्याला केवळ आरक्षणाचा म्हणून तिकडे त्याला ती जागा मिळाली, पद मिळालं, नोकऱ्या मिळालं, मला मिळालं नाही, हा गैरसमज आहे. आरक्षण हे प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणजे तू त्या जातीचा प्रतिनिधी आहे, तुला आरक्षण दिल्याच्या नंतर त्याचे फायदे घेऊन तू तुझ्या जातीचं पुनरुत्थान घडून आण, त्यांचा विकास होणं असं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुलना करत असताना वैयक्तिक पातळीवरती माझी बुद्धिमत्ता मार खाल्ली आणि दुसऱ्याला तुम्ही सुमार माणसाला तिथे नेऊन बसवलं, हे आर्ग्युमेंट आपल्याकडच्या आरक्षणाच्या धोरणामध्ये बसत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळे लोक सांगायला तयार नाहीत आणि हे राजकारण्यांना परवडत नाही, पण ही वस्तुस्थिती सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण समजून घेतली पाहिजे. एकूण सरकारी नोकऱ्यांची संख्या फक्त 3-3.25 कोटी आहे. 140 कोटीच्या देशामध्ये 3-3.25 कोटी नोकऱ्या ज्या आहेत, त्या नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षण किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, काय मारामाऱ्या केल्यानं प्रश्न सुटत नाही. मराठा समाजाला 10, 15, 20, 25% आरक्षण द्या, एकूण 100%च आरक्षण करून टाका प्रत्येकाला, तरीही प्रश्न सुटत नाही. तुम्हाला नोकरी धंद्यासाठी हे सरकारी नोकरीच्या शिवायच्या बाकीच्या ज्या जवळपास 20-22 कोटी नोकऱ्या आहेत, एकूण आपल्याकडे 25 ते 30 कोटी लोक सक्रियपणे काम करतात आणि बाकी छोटी मोठी कामं करणारे असे 60 कोटी लोक जवळपास काम करतात, काही ना काहीतरी रोजगार कमवतात. त्याच्यामध्ये फक्त 3 कोटी लोक सरकारी नोकऱ्या आहेत, बाकीचे सगळे हे 57 कोटी जे आहेत यांचा राखीव जागा आणि बाकीच्या कशाचाच काही संबंध नाही, जे स्वयंरोजगारीत आहेत किंवा आपापला काही ना काहीतरी रोजीरोटीचा धंदा कमवतात. हे समजून न घेता हा विषय पेटवला जात आहे, त्याच्यावरची ही उसंतवाणी. हातातून जेव्हा निसटते सत्ता, उघडतो पत्ता दंगलीचा. सोयीने उसळे आरक्षण मुद्दा, मारू पाहे गुद्दा व्यवस्थेला. शेतमाल मागे पुढे आरक्षण, शेतीचे भक्षण करण्याला. आरक्षण नामे ढोपराला गुळ, समस्येचे मूळ ओळख आहे. लढाईचा जेव्हा वाजू लागे डंका, पेटविती लंका सामान्याची. जातीच्या नावाने कापूनिया गळा, म्हणे कळवळा मराठ्यांचा.
जात म्हणून या स्वतःचे कल्याण, ओळखाही घाण कांत म्हणे, ओळखाही घाण कांत म्हणे. खरं तर बहुतांश असलेल्या मराठा समाजाचा प्रश्न हा शेतमालाशी निगडीत आहे, आरक्षणाशी आणि नोकरीशी बिलकुल नाही. कारण की जर शेतमालाचा प्रश्न सुटला तर त्याच्यात जास्तीत जास्त मराठ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आरक्षण हा विषय बहुतांश मराठ्यांच्या कल्याणासाठी असूच शकत नाही. अतिशय मुठभर किंवा किरकोळ लोकांच्या फायद्याचा तो असू शकतो. आणि हे अगदी किरकोळ मुठभर लोक त्यांच्या स्वार्थासाठी राजकारण्यांना हाताशी धरून सगळ्याच समाजाला वेठीत धरत आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.